पापा के बर्थडे के लिए परफेक्ट गिफ्ट सारेगामा कारवा। श्रीरामाने वालीचा वध केला. किष्किंधेचं राज्य पुन्हा सुग्रीवाला प्राप्त करून दिलं. रुमेचं आणि सुग्रीवाचं मधुर मिलन झालं. राजविलासात रममाण होताच सुग्रीवाला रामकार्याची विस्मृती झाली. लक्ष्मणानं संतापून त्याला कर्तव्याची आठवण देताच त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्यानं सर्व वानरगणांना निमंत्रण केली. सुग्रीवाच्या आज्ञेनुसार कोट्यवधी वानर एकत्र जमले. सुग्रीवानं सीता शोधार्थ ते अष्टदिशांना पाठवले. श्रीरामाने हनुमंत या वीरश्रेष्ठ वानराजवळ आपल्या बोटातली एक मुद्रिका दिली. त्याच्याच हातून सीता शोधाचं कार्य निश्चित होईल असं त्यांना वाटलं. वानरसेना अष्टदिशा चालू लागली. दक्षिणेकडे गेलेल्या पथकात हनुमान, नील, अंगद, तार, जांबुवान इत्यादी वीर होते. अपरंपार शोध करूनही सीतेचा ठिकाणा काही सापडला नाही. तेव्हा ते कपिश्रेष्ठ हतबुद्ध झाले. वालीपुत्र अंगद तर अगदी निराश झाला. सुग्रीवानं दिलेली महिन्याची मुदत टळून गेली. तेव्हा ही सर्व मंडळी एका पर्वतावर येऊन हताश बसले. तेवढ्यामध्ये संपाती नावाचा गृधराज त्यांच्या समीप आला. तो जटायूचा भाऊ आणि दशरथांचा मित्र निघाला. संपाती म्हणाला, मला येथूनच जनककन्या आणि रावण दिसत आहेत. मला चक्षुष्मती विद्या अवगत असल्यामुळं मी हे पाहू शकतो. सीता लंका नामक सुवर्ण द्वीपावर रावणाच्या अंतःपुरात बंदिवान आहे. क्षार समुद्राच्या अथांग पाण्याचं उल्लंघन करण्याचा काही उपाय शोधा. अंगदाधिकांनी पुष्कळ विचार केला. समुद्र उल्लंघावा कोणी? शेवटी जांबवान उठला आणि निश्चयानं म्हणाला, तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघुनी. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघुनी. गरुड उभारी पंखा गगनी, गरुड उभारी पंखा गगनी. गरुडाहून बलवान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. निज शक्तीने ताडिल दिग्गज, निज शक्तीने ताडिल दिग्गज. बलशाली धीमान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला. समजुनिया फळ रविबिंबाला, समजुनिया फळ रविबिंबाला. धरू गेला भास्वान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. बालवीर हा
रविते धरिता भरे कापरे तिन्ही जगता बालवीर हा रविते धरिता भरे कापरे तिन्ही जगता या इवल्याशा बाळा करिता या इवल्याशा बाळा करिता वज्रधरी मधवान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान देवेंद्राच्या वज्राघाते जरा दुखापत होय हनुते देवेंद्राच्या वज्राघाते जरा दुखापत होय हनुते कोप अनावर येई वायुदे कोप अनावर येई वायुदे थांबे तो गतिमान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान पवन थांबता थांबे जीवन देव वायुचे करीती सांत्वन पवन थांबता थांबे जीवन देव वायुचे करीती सांत्वन पुत्रा देवर त्याच्या देऊन पुत्रा देवर त्याच्या देऊन गौरविती भगवान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान शस्त्र न छेदिल या समरांगणी विष्णुवराने इच्छा मरणी शस्त्र न छेदिल या समरांगणी विष्णुवराने इच्छा मरणी ज्याच्या तेजे दीपे दिनमणी ज्याच्या तेजे दीपे दिनमणी चिरतर आयुष्मान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान करी हनुमंता निश्चय मनसा सामान्य न तू या कपिजनसा करी हनुमंता निश्चय मनसा सामान्य न तू या कपिजनसा उचल एकदा पदवा मनसा घे विजयी उद्दान घे विजयी उद्दान
शरण चालती निश्चय करुणी बंधु प्रेम हे बंधु प्रेम हे गहिवरुणी या मीच स्वय पाहता निरोप तुझ देता निरोप तुझ देता रघुवंशातील जा पुरुषाला देव म्हणूनी मी पूजला रघुवंशातील जा पुरुषाला देव म्हणूनी मी पूजला वीर धनुर्धर त्या वीराची वीर धनुर्धर त्या वीराची असता पतिव्रता निरोप तुझ देता उर्मिला मुग्ध मनाची वेडी माया दुःख झेलुनी छिजते काया मुग्ध मनाची वेडी माया दुःख झेलुनी छिजते काया त्या झिजण्यातच शतजन्मीचे त्या झिजण्यातच शतजन्मीचे भाग्य मला लाभता निरोप तुझ देता निरोप तुझ देता उर्मिला रंग तुझा 1987 मध्ये मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना तेथील प्रत्येक मैफिलीमध्ये मला एक विलक्षण अनुभव प्रत्ययास आला. मी गात असताना रसिक प्रेक्षकांमध्ये स्त्रियांबरोबर पुरुषही रडताना दिसत. मला समजेच ना की माझ्या गाण्यामुळे हे असं दृश्य का दिसावं. संगीत ही कला तर लोकांना आनंद देणारी कला आहे, मग माझ्या गाण्याचा काही विपरीत परिणाम तर होत नाही ना. या कल्पनेने मी अगदी बेचैन झाले होते. अखेरीस न राहून मी काही जणांना विचारलं की माझी विविध प्रकारची गाणी चालू असताना तुम्ही रडता का. तेव्हा मला समजलं की माझं प्रत्येक गाणं घराघरात लोकप्रिय असल्याने त्या गाण्याशी निगडीत अशा त्या प्रेक्षकांच्या आठवणी होत्या आणि आपल्या राहत्या घरापासून दूर परदेशात स्थायिक झाल्यामुळे आधीच हळवं असलेलं त्यांचं मन माझं एक एक गाणं सुरू झालं की त्या आठवणीमुळे भरून येत असे व एक प्रकारे आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात उभे राहत. नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी चक्रपाणी धाम घेई जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी. मुख्य हरिनाम नेत्र पैल तेरे मुख्य हरिनाम नेत्र पैल तेरे देवाची पधारी मोक्ष वाटे देवाची पधारी मोक्ष वाटे गणिता खंडिता
रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी चक्र टाकुनिया भक्तांचे देवाने दास व्हावे भक्तांचे देवाने दास व्हावे जुळो असे नाते जळो गर्व हेवा जुळो असे नाते जळो गर्व हेवा तुझी आस देवा पांडुरंगा 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 जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी. अशी ही माझी गीतं केवळ सोपे शब्द आणि त्यातला सरळ व सोज्वळ भाव सर्वसामान्य स्त्रियांना घरात सहज गुणगुणता येण्याजोगी असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात कायमची कोरली गेली. कधी पाहीन श्रीमुख तुझे कधी पाहीन श्रीमुख तुझे कधी पाहीन श्रीमुख तुझे विठ्ठला पाहीन श्रीमुख तुझे कधी पाहीन श्रीमुख तुझे रूप मनोहर तुझे पाहता रूप मनोहर तुझे पाहता डोळे निवातील माझे विठ्ठला कधी पाहीन श्रीमुख तुझे. जसे भ्रमर कमलात गुंतती जसे भ्रमर कमलात गुंतती भक्त तुझ्या भक्तीत रंगती देवा संगे अनेक नाती देवा संगे अनेक नाती ती ख्याती त्रिभुवनी
गाजे कधी पाहीन श्रीमुख तुझे. किती भक्त तुझ माऊली म्हणती, किती भक्त तुझ माऊली म्हणती. पूज्य पित्यासम तुझ आराधिती. सखा म्हणून कुणी स्नेह भजती. सखा म्हणून कुणी स्नेह भजती. नाते पद अनुरागी माझे कधी पाहीन श्रीमुख तुझे. विठ्ठला पाहीन श्रीमुख तुझे. कधी पाहीन श्रीमुख तुझे. रूप मनोहर तुझे पाहता. रूप मनोहर तुझे पाहता. डोळे निवातील माझे विठ्ठला. कधी पाहीन श्रीमुख तुझे. राधिके अशी होई प्रीती मुग्धा. ये राधिके अशी होई प्रीती मुग्धा. नयनातुनी फुलू आपुल्या अमोल छंदा. ये प्रेमने अशीये फुलवीत सुप्रभाती. ये प्रेमने अशीये फुलवीत सुप्रभाती. प्रणयातल्या चुरांनी सजवीत सांजराती. सजवीत सांजराती.
मिटल्या तुला परीत्या सवनील लोचनात लावून भारलेली भावूक प्रीती ज्योत श्रीरंग सावळा तू मी गौर काय राधा लोचनी प्रिया रे हृदय तुझेच रूप लोचनी प्रिया रे हृदय तुझेच रूप दिन रात लाविते मी येथे तुझाच दीप गाते तुझेच गाणे कथनी तुझे पखाणे तुझ्याकडेच धावे मन पाखरो दिवाणी ये राधिके अशी येताच मी परंतु तुझिया समीप कागे येताच मी परंतु तुझिया समीप कागे होशी अबोल वेळी विनिशी मनात धागे विनिशी मनात धागे त्या चित्त पाखराला लपवून ठेविशी का भारावुनी अशिया नेत्रात पाहशी का श्रीरंग सावळा तू मी गौर काय राधा ते बोल के अबोल क्षण सर्व आठवावे ते बोल के अबोल क्षण सर्व आठवावे मम लाज रागिठीत सारेत साठवावे हा छंद लाजिवाला जडवी तुझीच मोती मी मंगला दुनिया गुंफी अभंगनाथी ये राधिके अशी होऊन प्रीतिमुग्धा नयनातून तुरे आपल्या अमोल छंदा श्रीरंग सावळा तू ये राधिके अशी श्रीरंग सावळा तू ये राधिके अशी
राधिके अशी ये होऊन प्रीती मुग्धा नयनातून फुलू दे आपुल्या अमोल छंदा श्रीरंग सावनात मी गौर काय राधा ये प्रेमले अशी ये फुलवीत सुप्रभाती ये प्रेमले अशी ये फुलवीत सुप्रभाती प्रणयातल्या सुरांनी सजवीत सांजराती सजवीत सांजराती मितल्या फुला परीत्या सवनील लोचनात लावून भारलेली भावूक प्रीती ज्योत श्रीरंग सावनात मी गौर काय राधा लोचनी प्रिया रे हृदय तुझेच रूप लोचनी प्रिया रे हृदय तुझेच रूप दिन रात लाविते मी येथे तुझाच दीप गाते तुझेच गाणे स्वप्नी तुझे पखाणे तुझ्याकडेच धावे मन पाखरो दिवाणी ये राधिके अशी येताच मी परंतु तुझिया समीप कागे येताच मी परंतु तुझिया समीप कागे होशी अबोल वेळी विनिशी मनात धागे विनिशी मनात धागे त्या चित्त पाखराला लपवून ठेविशी का भारावुनी अशिया नेत्रात पाहशी का श्रीरंग सावनात मी गौर काय राधा ते बोल के अबोल क्षण सर्व आठवावे ते बोल के अबोल क्षण सर्व आठवावे मम लाज रागिशीत सारेच साठवावे हा छंद लागिवाला जडवी तुझीच मूर्ती मी मंगलासनिया गुंफी अभंगनाथी ये राधिके अशी ये होऊन प्रीती मुग्धा नयनातून फुलू दे आपुल्या अमोल छंदा श्रीरंग सावनात ये राधिके अशी श्रीरंग सावनात ये राधिके
अशी